दिसतंय ना? दिसतंय का? हो दिसतंय सर. एक वेळ वाचा. अध्यापन शास्त्रीय विश्लेषण. हा वा वा. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण शालेय विषयाचं अध्यापन शास्त्र या पुस्तकाचा अभ्यास करत होतो. त्यामध्ये मी हे सांगितलं की या पुस्तकामध्ये एकूण 9 प्रकरण आहेत. त्यामधलं आपण 1 ते 5 प्रकरणाचं काल आपण चर्चा केलेली, त्यामध्ये काय असेल. आज आपल्याला याच्या पुढे जायचे की शालेय विषयाचं अध्यापन शास्त्र EDU 404 नंबरचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये 6व्या नंबरचा घटक जो आहे तो म्हणजे अध्यापन शास्त्रीय विश्लेषण. बघा, पहिल्या घटकापासून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येईल की पहिल्या घटकामध्ये त्यानं आपल्याला एकंदरीत आपल्या विद्याशाखेची ओळख करून दिलेली आहे. त्यानंतर त्याच घटकामध्ये नंतर आपल्याला आपल्या विषयाची संरचना सांगितलेली आहे. आपल्या विषयाची संरचना सांगितल्यानंतर आपल्याला एखादा घटक निवडायचं सांगितलेलं आहे. तो घटक निवडल्यानंतर त्याच्या खालच्या येतात, वरच्या येतात, त्याच्या बरोबरच्या येतात, त्याच विषयाच्या इतर विषयाच्या बाबतीमध्ये समान आशय असलेले घटक निवडण्याचे सांगितलेले. म्हणजे आपल्याला एक घटक निवडून त्या घटकाचं पुढे आता अध्यापन शास्त्रीय विश्लेषण करायचे. म्हणजे पॅडागॉजिकल अनालिसिस असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो की आपल्याला जो घटक आपण निवडला जाईल, म्हणजे एखादा घटक आपण जेव्हा घेतो पुस्तकामधला, आपल्या टेक्स्ट बुकमधला, आपल्या विषयाचा, शालेय विषयाचा, त्या विषयातील एखाद्या अध्यापन घटकाचं अध्यापन शास्त्रीय विश्लेषण करणं हे घटक क्रमांक 6 मध्ये सांगितलेले. मग या घटक क्रमांक 6 मध्ये काय सांगितलं? पहिल्यांदा 6.1 मध्ये की या अध्यापन शास्त्रीय विश्लेषण म्हणजे काय. मग अध्यापन शास्त्रीय विश्लेषण म्हणजे काय मित्रांनो? की जो घटक आपण घेतलाय त्या घटकाचं अध्यापनाच्या दृष्टीनं किंवा अध्यापन शास्त्राच्या दृष्टीनं शास्त्रशुद्ध त्याचं विश्लेषण करणं, म्हणजे त्याचं थोडक्यामध्ये ऑपरेशन करणं, त्याचे समान आशय असणारे, समान मुद्दे असणारे, समान उपमुद्दे असणारे घटक वेगवेगळे करून त्याला विश्लेषण करणं, ऑपरेट करणं. मग हे प्रास्ताविकामध्ये दिलेलं आहे. आणि मुख्य प्रत्येक प्रकरणाचा मुख्य विषय असतो तो म्हणजे विषय विवेचन. मग एकदा या घटकामध्ये अध्यापन शास्त्रीय विश्लेषण हे माहीत झाल्यानंतर आपल्याला अध्यापन शास्त्रीय विश्लेषण म्हणजे काय हे सांगितल्यानंतर त्याचे कोणकोणते प्रकार आहेत अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाचे, आणि ह्या अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाचे तसे तर खूप प्रकार आहेत, 4-5 प्रकार आहेत, पण आपल्याला फक्त मुक्त विद्यापीठामध्ये 2 प्रकार आहेत. ते म्हणजे बोधात्मक मानसशास्त्रानुसार आशय विश्लेषण आणि एक गेव्हिस तंत्रानुसार आशय विश्लेषण. मग हे अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाचे जे 2 तंत्र आहेत, ती 2 तंत्र या ठिकाणी दिलेली आहेत. मग यानुसार जर आपल्याला अध्यापन शास्त्रीय विश्लेषण करायचं असेल तर त्याच्या कोणत्या पायऱ्या आहेत हे या प्रकरणामध्ये दिलेले आहेत. कोणते त्याचे घटक आहेत, ज्या घटकानुसार आपल्याला अध्यापन शास्त्रीय विश्लेषण करायला लागतं. आणि हे बघा मित्रांनो की या व्यतिरिक्त त्या घटकाचं अध्यापन शास्त्रीय विश्लेषण करत असताना गाभा घटकांचा विचार केला पाहिजे. म्हणजे बघा, सध्याचा अभ्यासक्रम जो आहे 1986 मध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निघालं, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 10 गाभाभूत घटक सांगितले होते. या 10 गाभाभूत घटकाच्या व्यतिरिक्त पुढे 2006-07 मध्ये जेव्हा परत पुनर्रचना झाली
तेव्हा 3 गाभाभूत घटक पुन्हा ऍड झाली. अशी गाभाभूत घटकांची संख्या ही 13 करण्यात आली. मग या गाभाभूत घटकांचा विचार कसा त्या अध्यापना म्हणजे त्या पाठामध्ये केलेला आहे याचा विचार करायचा विश्लेषण करताना. त्यानंतर त्या अध्यापन घटकामध्ये अध्यापन घटक म्हणजे काय की ज्या घटकाचं आपण अध्यापन करणार आहोत असा घटक म्हणजे अध्यापन घटक. मग या अध्यापन घटकामध्ये गाभा घटकांचा विचार केल्यानंतर मूल्य कोणती आलेली आहेत याचा विचार करायचा आहे. म्हणजे एकंदरीत अध्यापन शास्त्रीय विश्लेषण करताना त्याचे कोणत्या तंत्रानुसार आपण करणार आहोत त्या तंत्राचं विश्लेषण करायचं ठरलं तर मग ते विश्लेषण करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत हे अध्यापन शास्त्रीय अध्यापन घटकाचं विश्लेषण करत असताना गाभा घटक कोणता आलेला आहे कोणत्या गाभा घटकाशी संबंधित हा घटक आहे आणि या घटकामध्ये जो अध्यापनासाठी आपण निवडलेला आहे त्या घटकामध्ये कोणकोणत्या मूल्यांचा विचार करण्यात आलेला आहे हे सगळं या घटक क्रमांक 6 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे मग नंतर याचा एक सारांश दिलेला आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या की सारांश मध्ये त्या पूर्ण धड्याचा सारांश दिलेला असतो. तर हा झाला घटक क्रमांक 6. घटक क्रमांक 7 कडे जाऊया आपण. घटक क्रमांक 7 मध्ये विद्यार्थी मित्रांनो मग आपण ज्या आशयाचं विश्लेषण केलेलं असतं ज्या आशयाचं आपण ऑपरेट केलेलं असतं आशयाचे जे त्या पद्धतीनुसार जे तुकडे आपण केलेले असतात त्या आशयाचा जो आशय आता आपल्याला विच्छेदन केल्यानंतर आशय विश्लेषण केल्यानंतर समोर येईल त्याला म्हणतो आपण आशय. मग या आशयाचं अध्यापन पद्धतीशी कशा पद्धतीने एकात्मीकरण करता येईल हे या पाठामध्ये या युनिटमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जो आशय आपण निवडला त्या आशयाचं आपण विश्लेषण केलंय आणि विश्लेषण केल्यानंतर जो आशय आपल्या हाती आलेला आहे तो आशय विद्यार्थ्यांना शिकवायचा आपल्याला. तर तो शिकवण्यापूर्वी त्याला अध्यापन पद्धतीमध्ये टाकावं लागेल. मग तिथेही अध्यापन पद्धती खूप 13-14 अध्यापन पद्धती. मग या अध्यापन पद्धतीमध्ये आशयाचं स्वरूप काय आहे त्या कोणता अप्रोच त्याला वापरणार याचा विचार या प्रकरणामध्ये केलेला आहे. मग बघा मी प्रत्येकाला सांगतो की जेव्हा आपल्याला एखाद्या घटकाचं 404 किंवा पाठ नियोजन करायचं असेल ना तर पाठ नियोजन मी जसं सांगतोय तसंच करायचं असतं आणि हे 404 नंबरचं पुस्तक त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मग बघा याच्यामध्ये काय करायचं असतं आशय आणि अध्यापन पद्धती एकत्रीकरण. मग यामध्ये त्याचं प्रस्ताव दिलेलं आहे की आशय आणि अध्यापन पद्धती म्हणजे काय. मग यामध्ये विषय विवेचन मध्ये काय दिलेलं आहे की आशय म्हणजे काय आणि अध्यापन पद्धती कोणकोणत्या आहेत. मी सांगितलं की 12-13 अध्यापन पद्धती आहेत. तर आपल्याला मुक्त विद्यापीठामध्ये 9 अध्यापन पद्धतीचा वापर केलेला आहे आणि असे अप्रोचेस आहेत खूप. मग अध्यापनाची प्रतिमाने पण आहे. म्हणजे शिकवण्यासाठी या आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये एवढ्या पद्धती एवढे अप्रोचेस आणि एवढे 7 प्रतिमान तसे तर प्रतिमान खूप आहेत पण आपल्याला इथे 9 प्रतिमानांचा अभ्यास आपल्याला करायचा 7 ते 9 प्रतिमान. म्हणजे जसा आशय असेल तशी अध्यापन पद्धती जसा आशय असेल तसा उपागम म्हणजे अप्रोच आणि जसा आशय असेल तसं प्रतिमान आपल्याला निवडावं लागतं. याचं एकात्मीकरण आपल्याला करावं लागतं. ते कसं करतात हे या पाठामध्ये या युनिटमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर याच आशयाचं साठी आपल्याला वेगवेगळी अध्यापनाची कौशल्ये वापरावी लागतात. जसं बघा मायक्रो टीचिंग आपण वापरतो. मायक्रो टीचिंग आता आपल्याला ते गेलेल्या काही दिवसामध्ये सूक्ष्म अध्यापन घ्यायचं आहे बघा.
त्याच्याविषयी पण मी उद्या सूचना सांगणारच आहे. अध्यापन कौशल्य म्हणजे बघा, एखादा आशय आपण निवडला, त्याचं विश्लेषण मागच्या याच्यामध्ये कसं करायचं आपण शिकलो. आता तो विश्लेषण केलेला आशय आपल्याला इथे अध्यापन पद्धतीमध्ये बसवायचा, उपक्रममध्ये बसवायचा, कोणता प्रतिमान त्याला सूट होतं त्यामध्ये बसवायचा, आणि त्यामध्ये बसवत असताना वेगवेगळी अध्यापन कौशल्य वापरायची. आणि ती अध्यापन कौशल्य कोणती आहेत हे या घटक क्रमांक 7 मध्ये सांगितलेलं आहे. आणि शेवटी याचा सारांश सांगण्यात आलेला आहे. पुढे जाऊ आपण. मग नंतर बघा, असे निवडला, त्याचं विश्लेषण झालं, त्याचं एकात्मीकरण पद्धती निवडल्या. मग घटक क्रमांक 8 मध्ये काय दिलेलं आहे की हे सगळं विद्यार्थ्यांना आपण जेव्हा देणार आहोत, सांगणार आहोत, जो आपण आशय निवडलेला आहे, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिरूपणाच्या आपल्या वेगवेगळ्या कौशल्यांच्या माध्यमामधून एक वेगवेगळ्या प्रतिमानांच्या रूपाने वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत, असं आपलं नियोजन झालेलं आहे. पण मग हे नियोजन करत असताना आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो, ते म्हणजे ज्ञानाची प्रतिरूपणे. मग हे ज्ञानाची प्रतिरूपणे घटक क्रमांक 8 मध्ये हे चॅप्टर आहे, हे युनिट आहे. मग हे ज्ञानाची प्रतिरूपणा म्हणजे काय, तर साधारणतः काही लोक या ज्ञानाच्या प्रतिरूपणाला म्हणतात शैक्षणिक साधनं. काही लोक ढोबळ मानाने याला शैक्षणिक साधनं म्हणतात. पण ज्ञानाची प्रतिरूपणं ही शैक्षणिक साधनाच्या व्यतिरिक्त, म्हणजे शैक्षणिक साधनं तर त्यामध्ये येतातच, पण त्या व्यतिरिक्त वेगवेगळी उदाहरणं, दाखले, काही शाब्दिक अशाब्दिक जे आपले तंत्र असतात, वेगवेगळे टेक्निक्स असतात, हे सगळं या ज्ञानाच्या प्रतिरूपणामध्ये येतं. म्हणजे आपल्याला याचा पण सहाय्य घ्यावं लागतं शिकवण्याला जाण्याच्या पूर्वी. मग यामध्ये ते कसं वापरायचं, काय वापरायचं, ज्ञानाचं प्रतिरूपण म्हणजे काय, हा सगळा परिचय या घटक क्रमांक 8 मध्ये दिलेला आहे. मग त्यामध्ये बघा, ज्ञानाची प्रतिरूपणाची संकल्पना दिलेली आहे. थोडक्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की बऱ्याच लोकांचा ढोबळ मानाने असा विचार करतात की ज्ञानाची प्रतिरूपणा म्हणजे शैक्षणिक साधना. पण तसं नाही. जेव्हा हे प्रकरण तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ज्ञानाची प्रतिरूपणं ही शैक्षणिक साधनांच्या व्यतिरिक्त खूप वेगवेगळी आहे. मग त्याची संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मग या ज्ञानाच्या प्रतिरूपणाचा अध्यापनाच्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ कसा आहे, शिक्षकांच्या अध्यापन विषयक समजुती कोणत्या आहेत, त्यानंतर त्याच्या अध्यापनाचे हेतू कोणते आहेत, मग हे अध्यापन करताना त्याच्यामध्ये ज्ञानाच्या प्रतिरूपणाच्या माध्यमामधून लवचिकपणा कसा आणता येईल, मग या विषयाच्या लवचिकपणाच्या आकलनासाठी कोणती ज्ञानाची प्रतिरूपणं वापरता येतील, शिक्षकाच्या संदर्भामध्ये प्रतिरूपण म्हणजे काय, मग या ज्ञानाच्या प्रतिरूपणाचं स्वरूप काय आहे, या ज्ञानाची प्रतिरूपणं आपल्याला कुठे कुठे मिळतील, कशी कशी ती प्राप्त करता येतील, म्हणजे याचे स्त्रोत, आणि ते ज्ञानाचे प्रतिरूपण आपल्या समोर जेवढी असतील त्याच्यामधून जे आपण निवडतो आशयाच्या अनुषंगाने, तर त्याचे निवडण्याचे निकष कोणते, या ज्ञानाची प्रतिरूपणे आणि अध्यापनाच्या पद्धती आणि अध्ययन अनुभव याच्यातला काय फरक आहे. म्हणजे बघा, आपण जे आशय निवडला त्याला आपण ज्ञानाची प्रतिरूपणाची जोड देतो आणि मग तो आशय आपण अध्यापन पद्धतीच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांना शिकवायला देतो. आणि जेव्हा आपण तो शिकवत असतो, ते शिकवत असताना विद्यार्थ्यामध्ये आणि आपल्यामध्ये जी आंतरक्रिया होते, ती आंतरक्रिया किंवा ही प्रक्रिया त्याला म्हणतो आपण अध्ययन अनुभव, लर्निंग एक्सपिरियन्सेस. मग ज्ञानाची प्रतिरूपणे, अध्यापन पद्धती आणि अध्ययन अनुभव यामध्ये काय फरक आहे का,
हे या प्रकरणामध्ये घटक आठमध्ये पुढच्या मुद्द्यात सांगितलेले. त्यानंतर ही ज्ञानाची प्रतिरूपणे वापरत असताना त्याच्या मागे मानसशास्त्रीय दृष्टिकोन कसा आहे आणि हा मानसशास्त्रीय दृष्टिकोन विचारात घेत असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचाही विचार केला पाहिजे. आणि हे ज्ञानाची प्रतिरूपणे जेव्हा आपण वापरतो ती वापरत असताना यामध्ये सर्वसामान्य तत्वे कोणती आहेत आणि मग ही ज्ञानाची प्रतिरूपणे जर तुम्हाला वापरायची असेल तर त्यासाठी प्रभावी वापरासाठी शिक्षकाने कसं समृद्ध झालं पाहिजे हे या प्रकरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटी या प्रकरणाचा सारांश. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊ आपण घटक क्रमांक 9 शेवटचा. आता बघा, आपण घटक निवडला, घटकाची संरचना तयार केली, आशय विश्लेषण केलंय, पद्धती निवडली, चाचण तयार झालंय, अध्ययन अनुभव दिलेत आणि शिकवून झालं असं करीत आहे. आणि मग शिकवून झाल्यानंतर आपण त्या शिकवून झालेल्या भागाचं शेवटी काय करतो? मूल्यमापन. तर हा घटक क्रमांक 9 त्याच्यावरच आधारित आहे. आशययुक्त अध्यापन पद्धती संदर्भात मूल्यमापन. मग विद्यार्थी मित्रांनो, तर हे त्यामध्ये पहिल्यांदा या 9व्या प्रकरणाचं प्रास्ताविक दिलेलं आहे. आणि मी जसं सांगितलं त्याप्रमाणे 9व्या प्रकरणामधलं जो विषय विवेचन आहे त्यामध्येच प्रमुखतेने सांगितलेलं आहे की मूल्यमापन म्हणजे काय. तसाही तुम्हाला EDU 421 नंबरचा पेपर जो आहे तो मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण नावाचा आहे. त्याच्यातलाच हा भाग आहे, पण हा तो थेरॉटिकली आहे आणि हा प्रॅक्टिकली आहे. मूल्यमापनाचा अर्थ म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे, मूल्यमापनाची वेगवेगळी साधनं कोणती आहेत आणि विद्याशाखेनुसार मूल्यमापन साधनांचा विचार कसा करता येईल हे देखील या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर जो आशय असतो त्या आशयानुसार मूल्यमापन तंत्राचा विचार कशा पद्धतीनं करता येईल. त्यानंतर आशययुक्त अध्यापन संदर्भात नैदानिक मूल्यमापन दृष्टिकोन म्हणजे काय. जसं तुम्ही करता ना आता सतत व आकारिक मूल्यमापन, तुमचं CCM करतं की नाही, तर तसं निरंतर व आकारिक मूल्यमापन, तसं नैदानिक मूल्यमापन म्हणजे काय, याचा दृष्टिकोन कसा आहे. त्यानंतर आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या पायऱ्यानुसार मूल्यमापन कसं करतात हे देखील या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर हे मूल्यमापन केल्यानंतर या पद्धतीच्या संदर्भात मूल्यमापनाची श्रेणी कशी दिली जाते, श्रेणी म्हणजे काय, आणि या संदर्भामध्ये या आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या संदर्भात मूल्यमापनाचा उपयोग कसा केला जातो. एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार या आशययुक्त अध्यापन पद्धती संदर्भाच्या मूल्यमापनामध्ये आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण कालच्या भागामध्ये शालेय विषयाचं अध्यापन शास्त्रीय विश्लेषण भाग 1 मध्ये 1 ते 5 प्रकरणांचा आपण चर्चा केली. आज आपण शालेय विषयाचं अध्यापन शास्त्रीय विश्लेषण या अंतर्गत भाग 2 मध्ये घटक क्रमांक 6 ते 9चा आपण विचार केलेला आहे. इथं शेअर मी थांबवतोय.